तर मी आता पुण्यामधल्या म्हणजे आजचा श्रावणमधला पहिला सोमवार आणि भावाचा उपास पण आहे, तर आज उपास धरलाय. जॉबची जॉईनिंग झाली महादेवाच्या कृपेने आणि आता मी श्रावण पण पाळलाय. मी दरवर्षी श्रावण पाळते पण सोमवार करत नाही, पण यावर्षी माझं सगळं उलटं होत चाललंय. त्यामुळे मी उपवास केलाय. आज काय मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण आज माझं रिअल तुम्हाला दाखवायला लागले मी. तर आपण पुण्यामधलं जो मंदिर आहे पुण्यधाम महादेव मंदिर, तिथं आलेले आहे मी. तर आता मी जाणार आहे आतमध्ये दर्शन कराय. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. पूजासाठी ताट घेतले आपण. किती रुपये द्यायचे? 20. तर फ्रेंड बघू शकताय आता मंदिराच्या जवळ आले. मंदिरात खूप गर्दी दिसत आहे. अगर माचिस दियो, माचिस दियो. काफी टाइम लगता है. नहीं भैया कैसी बात है. फ्रेंड दर्शन झालेलं आहे. आता मध्ये आतमध्ये पूजा चालू आहे, अभिषेक चालू आहे महादेवाचा. श्रावण पहिला सोमवार असल्यामुळे त्यामुळे तिथे काही व्हिडिओ घेता आला नाही. बघा जितकं जमतंय तितकं घेतलं आणि साईडला बसले, प्रसाद वगैरे घेतला. आणि ह्या मंदिरातनं मी पुण्यात किती वेळेस आले पण पहिल्यांदाच आले. देवाची इच्छा होती आज तिथपर्यंत आणायची. माहित नाही कधी कधी मला म्हणजे इतकं डिप्रेशनमुळे कधीच वाटलं नाही की मंदिरात जावं, देवाचं दर्शन घ्यावं. पण आज अचानक मला एवढी बुद्धी आली की नाही, देवाला जायचंय आणि दर्शन करायचंय. म्हणजे देवानंच महादेवानंच बुद्धी दिली असेल, देवाचं मी दर्शन करावं. म्हणजे सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या काहीतरी डोक्यात परफेक्ट येते ना तेव्हाच होत्यात. मी आतापर्यंत कुठल्याच देवाला गेले नाही. म्हणजे मी फिरायला पुण्यात इकडं तिकडं गेले पण देवाला गेले नाही. त्यामुळे आज मला माझं मन प्रसन्न झालंय, भारी वाटते बघा. आणि इथला परिसर पण खूप छान आहे. तुम्ही पुण्यातले लोक जे व्हिडिओ बघता ते मी ह्या मंदिरात आलाच असताना. आणि आता पुढं म्हणजे अजून मी बघितलं नाही, बघायचंय. थोडं बसले रिलॅक्स मध्ये इथं. चला म्हणलं थोडं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्या. तर इथं बसण्याची, व्हिडिओ काढण्यासाठी
मुलांना, लहान मुलांना खेळण्यासाठी सगळीच व्यवस्था आहे. खूप छान वाटतंय इथं, भारी वाटतंय. आणि मंदिर बी असं भव्य दिव्य आहे. इथं आलं की असं मनाला एकदम म्हणजे माझे डोळे वगैरे जड पडले होते ना, असं कसं तरी वेगळं म्हणजे जी मला रोजची फिलिंग होती ते कमी झाल्यासारखं वाटलं. तर तशी देवावर माझी श्रद्धा आहे बरं का. पण जे माझ्या आयुष्यामध्ये घडलंय त्याला धरून मी देव धर्म सगळ्या गोष्टी सोडल्यासारखंच झालं. सोडल्याच होत्या, कुठला उपवास नाही, देवधर्म नाही, काहीच नाही. पण आज मनात आलं, सोमवार केला, दर्शन केलं, भारी वाटलं. तर महादेवाच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. माझं नवरा काही बदलणार नाही माझा. हे का, शेवटी आपण देवाला मानतो, पण देवाला जरी मानलं तरी शेवटी नशिबात ज्या गोष्टी आहेत त्याच होणार आहेत. आणि माणूस बदलन म्हणून गॅरंटी नाही. पण हा मला देवाकडे काही लय मोठं मागणं बी नाही. आता इथून पुढं माझं चांगलं व्हावं किंवा मला चांगला नवरा भेटावा. कारण मला नवरा भेटला, लग्न झालं, खेळखंडोबा झालाय. आता मला एकच अपेक्षा आहे की देवानं माझं शरीर चांगलं ठेवावं, बस त्याचा आशीर्वाद आपल्या सोबत राहावा. आणि माझ्याकडे काही असू नसू मला असं वाटतंय मी माझी जिंदगी लय भारी तरी पण वाटते मी आहे ह्या आयुष्यामध्ये एकदम खुश आणि आनंदाने जगते. मला काहीच अपेक्षा नाही की मला लय मोठा बंगला यावा, माझ्याकडे पैसा यावा, मी पैशात लोळावा. मला कुठलीच लालच नाही. मला फक्त रोजची रोजी रोटी खायला प्यायला काय आमचं असेल ते परमेश्वरानं तितकं जरी आमच्या पदरात दान टाकलं तरी लय झालं. आणि त्याच्या आशीर्वादाने आमची शरीर संपदा चांगली राहावी हीच अपेक्षा आहे. आणि त्याच्या आशीर्वादानं सगळं काय व्यवस्थित होईल. मी पण डिप्रेशनमधून बाहेर येईन आणि चांगला जॉब म्हणजे जॉब तर भेटलेलाच आहे त्याच्या आशीर्वादानं. कमी का पेमेंट असणार पण लागण्याला महत्त्व आहे. तर 1 तारखेपासून जॉईन होणार आहे मी. तोपर्यंत आपलं चालू राहीन व्हिडिओ वगैरे बनवून घ्यायला. ते तर माझं पुढं पण चालू राहीन, पण इतका वेळ नाही भेटायचा मला. आणि तुम्ही लोक मला आतापर्यंत सपोर्ट करत आलात, इथून पुढं पण करा आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही पण दर्शन घ्या एकदा ह्या महादेवाचं नक्कीच आल्यावर पुण्यामध्ये. तर चला आपण पुढं बघूया काय काय आहे ते. तर फ्रेंड आता पुढं इकडं म्हणजे नाही का इथं सभागृह आहे असं वाटतंय मला. म्हणजे आता तुम्हाला तर बघणाऱ्याला माहीतच असेल, पुण्यामध्ये राहणारे माणसं इथे येऊन बी गेले असतील. पण मला वाटतं इथं सभागृह आहे आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे. हे बघा. तर आता मी देवाच्या दरबारात आले. मला कुणालाही वाईट बोलायचं नाही, चांगलंच बोलायचंय. आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आल्यात, हिचा फक्त टाइमपास चाललाय फेमस होण्यासाठी, नवऱ्याचं नाव घेऊन फेमस व्हायचंय हिला. पण खरंच देवाच्या दारात आले, माझा काही टाइमपास नाही चालला, माझं सगळं रिअल आहे. आणि माझ्यासारखं खरं कोणी बोलत नाही आणि बोलणार बी नाही. हे बघा इथं साईबाबा आहे. मी माझ्या मुलांसाठी लेकरांसाठी सगळं काय बोलले. माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं ही पण गोष्ट खरीच आहे. आणि माझा काही टाइमपास नाही, मला काही फेमस व्हायचं नाही, मला फक्त न्याय हवा आहे म्हणून मी व्हिडिओ टाकले. बाकी अजून तुम्हाला किती बोलायचे ना ते वाईट बोला. शेवटी कुणी नसलं तरी परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. सगळं काही माझं व्यवस्थित होईल. मी 3 वर्ष झालं रील्स बनवते, मला आवड आहे. माहीत नाही मला वाटत बी नाही की मी फेमस व्हावं, माझा लय जय जयकार व्हावा, माझं असं व्हावं तसं व्हावं, मला काही वाटत बी नाही. पण तुम्हाला जे वाटतंय ना, तुम्ही जे निगेटिव्हिटी ठेवली ना माझ्यासाठी, त्यामुळं बोलायला लागले मी की लय टाइमपास करायली, तिथलीला फेमस व्हायचंय. 12 भनगडी फेमस तर झाले मी ऑलरेडी. 2,30,000 फॉलोअर्स आहेत. तर मला आता अपेक्षा नाही फेमस होण्याची. काय माझी रिॲलिटी दाखवली. मला न्याय पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या विषयी बोलण्यात आलं. आता आपण केले साईबाबाचं दर्शन. छान दर्शन झालं देवाचं. आता चाललोत आपण तिकडला बॅकग्राऊंड बघायचे. आता देवाचं दर्शन तर झालं, प्रसाद बी घेतला, तर पर्स आणि नारळ ठेवले. तर फोटो काढायचे होते. फ्रेंड बघू शकताय सुंदर असं भव्य दिव्य महादेवाची, श्री गणेश, श्री शिवशंकर आणि पार्वती त्यांची इथं मूर्ती आहे. किती भारी वाटते त्यांच्याकडे बघितल्यावर, इतकं भारी वाटतंय, असं वाटतंय इथंच राहावं.
आणि कितीतरी लोक इथं फोटो वगैरे काढताय, मस्त एन्जॉय करायला लागलेत बघा. मला तर लय भारी वाटायले. तुम्हाला कसं काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इथं थोडं थोडं पाणी वगैरे आहे. ती मस्त सापाची मूर्ती पण आहे. कसलं असं जसं वाटायलंय खरोखरचा साप बसला येऊन. इथं जरा गर्दी आहे, गर्दा, त्यामुळे मला मोठ्याने बोलावं लागायले. कस काय घ्या दर्शन सगळे. इथं काय लिहिले? व्हिडिओ वगैरे काढून झाले. तर आता हा एंड एपिसोड आहे आपला छोटासा. तर इथं येऊन मला खूप भारी वाटलं. आणि इथला जो परिसर आहे तो खूप छान आहे. जे कोणी पुण्यात आहेत ते तर येऊन गेलेच असतील इथं. आता गावाकडे आमचे एक छोटंसं मंदिर आहे आणि आम्ही दर सोमवारी महादेवाचं दर्शन करायला जात होतो. कधी जेव्हा मी गावाकडे राहायचे तेव्हा. आता सध्या मी गावी नाही. तर सध्या मला मगाशी तुम्हाला म्हणलं का वाटलं माहित नाही देवाकडं जावं म्हणून. तर आले, थोडे 2-3 व्हिडिओ काढले. आपण ब्लॉग पण बनवला इथं आल्यावर. चला म्हणलं तुम्हाला पण काहीतरी दाखवावं आपण आज कुठं आलो ते. तर एवढी छान अशी मूर्ती आहे. आपल्या गावाकडं वगैरे बघायला भेटत नाही, पण इकडं भेटते बघायला. तर म्हणजे वाईट एकाच गोष्टीचं वाटते की पुरं नाही सोबत. त्यांना जर आणलं असतं तर ते पण खुश झाले असते, त्यांना भारी वाटलं असतं. माझी इच्छा आहे की त्यांना पुणे फिरवावं आणि हे सगळं देव धर्म काय असेल ते दाखवावं. पण तो दिवस कधी येईल ते देवालाच माहिती. तर मला इथं येऊन तर खूप भारी वाटलं. आणि जे कोणी आले नाही त्यांनी पण इथं या, दर्शन घ्या आणि तुमचं पण मन प्रसन्न होऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे महादेवानं भक्त चांगुणाची सत्व परीक्षा घेतली होती. तशी ती भक्त चांगुणा म्हणजे एक संत आहे. तर देवानं संताची पण सत्व परीक्षा घेतलेली. आपण तर माणसं आहोत, आपल्याला आपली तर 100% परीक्षा घेणार. आणि शिवशंकराची भक्ती करणं म्हणजे लय कठोर माणसाच्या मनाला, म्हणजे माणसाचं मन लय कठोर लागते आणि त्याची भक्ती एकदम पवित्र लागते. तेव्हाच बृहस्पती कुठं शिवशंकर प्रसन्न होते. जर तुम्ही अशी एक मन आहे बघा, रोज वेगवेगळ्या प्रकारचे देवाला नैवेद्य दाखवताल, तुम्ही रोज एक उपवास करताल, त्याला अर्थ नाहीये. जेव्हा तुमची नीतिमत्ता चांगली, तुम्ही मनोभावे देवाची पूजा करताय, भक्ती करताय, आंधळ्या पांगळ्यांना मदत करताय, जो अडचणीत आहे तुम्ही त्याला मदत करताय, त्याला बाहेर काढताय, तर ती खरी शिवशंकराची भक्ती आहे मला असं वाटते. आणि मी तसं समजते, दगडामध्ये काही देव नसतो. देव तर माणसामध्ये पण असतो. जागा करायचा आपल्या हातात आहे. पण मी आतापर्यंत असे राक्षस बघितलेत की आज माझ्यावरच वाईट वेळ आहे, पण मला कोणी साथ दिलेली नाहीये, कुणीही साथ दिलेली नाही आतापर्यंत. माणुसकी, वेदना, दुःख, निराशा हे ओळखणारं कोणी नाही. आता बायचान्स मी जर कुणाला म्हणलं आज मला भाडं भरायचंय, घर मालकानं 100% आजच भाडं मागितलंय, मी जर त्याला म्हणलं की बाबा आज माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि मी ना पैसे आल्यावर भाडं देईन, तर तो काय म्हणणार, तो तुमचा प्रश्न आहे. मला आज भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ह्याला माणुसकी म्हणतात का, ह्याला मदत करणं म्हणतात का? एक उदाहरण, कुणीही वाईट वाटून घेऊ नका, मला असं वाटतंय. तर एक उदाहरण सांगायला लागले मी. असे लोक आहेत कोण कोणाला मदत करत नाही. आणि हे सगळं मी देवाच्या दारातच बोलते, कारण मी जगाचा खूप मोठा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला असं कुठंतरी म्हणजे वाईट वाटतंय, खूप ठेचा लागलेले आहेत. त्यामुळं भक्ती करणं काय असते ह्या संदर्भात थोडं तुमच्यासोबत बोलते. मी काय लय मोठी अंतर्यामी नाहीये, पण मला जे वाटतंय मी आजपर्यंत बघितलं, सहन केलं, त्याच्यावरच मी बोलते. आणि विषय काय आहे माहिती आहे का, ज्या एखाद्या स्त्रीवर वाईट वेळ आली, तिला लोक वेगळ्या नजरेनं बघणं, चुकीचं बघणं, हे खरंच खूप मोठं पाप आहे. अरे स्त्री म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप आहे, काळूबाईचं रूप आहे असं म्हणतात. तसं स्त्रीचा आदर केला पाहिजे,
मान सन्मान दिला पाहिजे. एखादी स्त्री अडचणीत असली तर तिला बहिणीप्रमाणे सपोर्ट केला पाहिजे. पण आजकाल लोक तसं नाही करत, तिच्याकडे वाईट नजरानं बघतात. मग हे पुण्य नाही, पाप आहे. आणि पाप्या मनानं देवाच्या मंदिरात येऊन देवाला हात जोडून देवा माझं चांगलं कर म्हणण्यानं कधी चांगलं होत नसते. त्यामुळं मला एवढंच म्हणायचंय, हे जगामध्ये सगळे भाविक भक्त चांगला वाईट ही सगळे देवाच्या लेकरं आहेत. पण भक्तीचं करण्याचा एक मार्ग असतो, त्या मार्गाबद्दल मी तुम्हाला बोलते. आणि माझी तर नियत तशीच आहे. आणि म्हणूनच महादेव शिवशंकर माझी परीक्षा बघतोय. भक्त चांगुणाला तिचं लिकरू कापावं लागलं होतं आणि जेव्हा ती परीक्षा पास झाली तेव्हा तिला देव प्रसन्न झाला. म्हणून आज भक्त चांगुणा या नावाने प्रसिद्ध आहे आणि लोक तिची पूजा करतायत. तसं जर आपण बी परीक्षेमध्ये पास झालो ना तर आपलं कुठेतरी मी असं म्हणेन की नक्कीच यश भेटलं आणि आपण मनापासून देवाची भक्ती केली असं मला वाटेल. तर तुम्हाला काय वाटतंय, माझं म्हणणं योग्य वाटतंय की नाही कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला. आणि मी म्हणते मी काय लय मोठी अंतर्यामी नाही, पण माझ्या आयुष्यात काय आतापर्यंत घडलं, मी काय बघितलं आणि आपण कुठल्या प्रकारे देव धर्म उपवास तपास केला पाहिजे या संदर्भात बोलायचं. मी तर कधी उपवास करत नाही. आज जीवनात म्हणजे मी सगळं काही करायचे जेव्हा मी लहान होते तेव्हा. पण जेव्हा माझं लग्न झालं आणि माझ्या आयुष्यात अशा काही घडामोडी आल्या त्या टायमाला डिप्रेशनमध्ये जाऊन काही गोष्टी केल्या नाहीत मी. पण आज मला इथं यावं वाटलं आणि मी माझ्या एकदम निर्मळ आणि पवित्र मनानं इथं आलेली आहे. मला काही देवाकडे लय मोठं मागणं नाही, मला फक्त डिप्रेशनमधून बाहेर यायचं एवढीच इच्छा आहे माझी. तर तुम्ही पण नक्कीच विचार करा की आपण भक्ती कशी केली पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. मला तर वाटतंय तुम्ही ज्यांना मदत करताय, जो अडचणीत आहे किंवा कुणाला तरी मदतीची गरज आहे किंवा कुणावर खूप वाईट वेळ आहे आणि त्या टायमाला आपल्यावर चांगली वेळ आहे तर आपण त्याला मदत करणं हीच पुण्य आहे आणि हीच भक्ती आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. तर चला, भेटत राहू. धन्यवाद.